नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकाला हिंदू धर्मात एवढे महत्त्व का आहे? ऋग्वेदात सांगितले आहे की स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असा आहे. स्वस्तिक मध्ये सूर्य, इंद्र, पृथ्वी, लक्ष्मी, वायू, विष्णू, ब्रह्मदेव, श्री गणेश आणि शिव पार्वती अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. स्वस्तिकाचे प्रतीक अत्यंत शुभ मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करताना स्वस्तिक चिन्ह काढणे आवश्यक आहे. त्याशिवाय पूजा सुरू होतच नाही. स्वस्तिकाचे चिन्ह सौभाग्याचे सूचक मानले गेले आहे. आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रगट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी काही चिन्हे निर्माण केली आहेत. यापैकीच एक चिन्ह म्हणजे स्वस्तिकाचं प्रतीक आहे. हिंदू धर्म ग्रंथामध्ये स्वस्तिकाचे चिन्ह म्हणजे भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. चंदन किंवा सिंदूर किंवा कुमकुम लावून स्वस्तिक चिन्ह बनवल्यास आपल्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात आणि धनलाभाचे पण योग बनतात. घरामध्ये स्वस्तिकाचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनलाभ होतो अशी मान्यता आहे. स्वस्तिक म्हणजे काय? हिंदू धर्मात अशी अनेक चिन्हे आहेत जी शुभ मानली जातात. यापैकी एक स्वस्तिक प्रतीक आहे. स्वस्तिक म्हणजे शुभ. स्वस्तिकाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेला केले तरी सकारात्मक ऊर्जा 100 पटीने वाढते. असे हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बरेच लोक असतात आणि ते अनेक ठिकाणी घराच्या दारात बनवतात. स्वस्तिक चिन्ह हे आपल्या मुख्य दरवाजावर पण बनवले जाते. बहुतेक लोक एकमेकांना छेदणाऱ्या 2 ओळींद्वारे स्वस्तिकाचे चिन्ह बनवतात, पण ते बनवण्याचा काही हा योग्य मार्ग नाही. हिंदू धर्मातील ऋग्वेदामध्ये स्वस्तिकाला सूर्याचे प्रतीक मानले गेले आहे. त्याच्या 4 हातांना 4 दिशा म्हणतात. विज्ञानानुसार हे चिन्ह सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही वाढते. म्हणूनच ते योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने केले जाणे खूप महत्त्वाचे आहे. मग स्वस्तिक कसे बनवायचे? ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की स्वस्तिक बनवताना ते ओलांडून बनवू नये. बहुतेक लोकांना हे माहीत नसते आणि ते प्रथम आधी अधिकाचं चिन्ह बनवतात आणि नंतर स्वस्तिकाच्या इतर बाजू काढतात. पण अशा प्रकारे बनवलेले स्वस्तिक शुभ मानले जात नाही. स्वस्तिकाची उजवी बाजू नेहमी आधी आणि मग डावी बाजू काढावी. अशा प्रकारे स्वस्तिक बनवले तर शुभ मानले जाते. तरी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.